म्हणायला गेलं तर ज्यांना ना आपलं चांगलं बघवता येत नाही त्यांना म्हणतात ना, ते विचार करत असतात की वाईटच व्हावं हिचं म्हणून. पण आपण म्हणतो ना, ज्यावेळेस आपण लोकांचा म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं याकडे आपण ज्यावेळेस जास्त लक्ष देत असतो ना, तर परमेश्वर नेहमीच जो खड्डा खणलेला असतो ना त्याच्यामध्ये स्वतः जाऊन पडत असतात. ते माझे हे वाक्य खूप हार्शली वाटतील, खूप कठोर वाटतील का. सो हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्वजण. मी पण खूप छान मजेत तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. म्हणायला गेलात तर माझ्या ह्या प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये मला जास्त हे करता येत नाही आहे, जमत नाही आहे किंवा कुठेतरी मी हे करते, कारण की हेल्थ इश्यूज खूप येत असतात. कारण की माझी ही जी प्रेग्नेन्सी आहे ही सेकंडवाली प्रेग्नेन्सी आहे. फर्स्ट प्रेग्नेन्सी माझी 7 वर्षापूर्वीची आणि त्यात आलेले माझे अनुभव किंवा एक्सपिरियन्स माझे खूप वेगवेगळे होते. आणि आत्ताचे एक्सपिरियन्स करते मी, कारण की त्यावेळेस सगळ्या गोष्टी होत्या, पण ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती काहीच कामच नव्हतं, म्हणजे काहीच करत नव्हते मी किंवा काही आयडिया नव्हती किंवा माहीतही नव्हतं. पण मी ही प्रेग्नेन्सी एवढी एक्सपिरियन्स करणार आहे, कारण की त्या ज्या आठवणी आहेत माझ्या रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या ह्या सोशल मीडियाच्या मार्फत माझ्या ह्या फॅमिलीबरोबर मी ते तुम्हा सर्वांशी शेअर करत असते. कारण की म्हणायला गेलं तर ऐकणारं कोणच नसतं. जसं की तुम्ही बघालच की व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे म्हटलेलं आहे की लोकांना खरंच बघवता येत नाही. कोणाचं चांगलं होत असेल तर किंवा चांगलं झालं असेल तर कुठे ना कुठे काय ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये थोड्याफार गोष्टी येतच राहतात. असो, आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे. बट जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि जसा विचार केला होता की सेकंड प्रेग्नन्सी होईल माझी, पण मी असा विचार केला नव्हता की एवढे वर्षानंतर मी एवढ्या गॅपनंतर मी राहीन म्हणून. आणि सगळं नॅचरली झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आला आहे क्षण तर घ्यावं आता हे करून. कारण की बाकीच्या गोष्टी म्हणायला गेलं तर सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यावर सांगते, युनिवर्सच्या माध्यमातून म्हणायला गेलं तर सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण लोकांचं चांगलं हे करत असतो त्यावेळेस नक्की आपलं पण चांगलं होत असतं. हे नेहमीच मी जेव्हा अनुभव घेतलेला आहे या गोष्टीतून ना, तर मला खरंच खूप भारी वाटतं. आणि आज व्हिडिओ पण बनवण्यासाठी तेवढी तयारी पण केली आहे. म्हणजे फेशियलची नाही म्हणत आहे मी, किंवा मेकअप वगैरे करून तसं नाही आहे, पण मनाची तयारी केलेली आहे की आपण करावं म्हणून, जसं जमेल तसं करता येईल. तर हा माझा छोटासा प्रयत्न चालूच असतो. सो चाललं आहे बऱ्यापैकी. पण ह्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणायला गेलं, सेकंड प्रेग्नन्सी 7 वर्षानंतरची, म्हणजे निर्बीला माझा 8वं लागलेला आहे. जो वाढदिवस तिचा आम्ही सेलिब्रेशन केलं, तर तो 7 वर्षांचा पूर्ण झालेली आहे ती. आणि दुसरी प्रेग्नन्सी ही माझी राहिलेली आहे. सो खूप एक्सपिरियन्स येत आहेत आणि खूप रफ टफ टाईम जातो आहे. जशी पहिली निर्वीच्या टायमिंगला ना मला काही एक त्रास झाला नाही, काही एक म्हणजे कुठलाच नाही. जेव्हा ती राहिली तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम मला क्रिएट झाला नव्हता. जो आत्ता मी राहिल्यापासून, जेव्हापासून माहिती झालेलं आहे तेव्हापासून मला खूप त्रास होतात, भयंकर. म्हणजे अक्षरशः ना रडली आहे मी या प्रेग्नेन्सीमध्ये, की असं वाटत होतं नको बाबा हे. आणि त्यात माझं म्हणायला गेलं तर सिझरिन आहे आणि सेकंड चान्स आहे माझा. सो न ठेवण्याचं कारण पण म्हणायला गेलं ना तर हे सिझरियनचं पण असू शकतं. बिकॉज काय माहिती आहे, जेव्हा सिझरियनचं घ्यायला गेले म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेली मी आणि नॉर्मलसाठी प्रयत्न चालू होते डॉक्टरांचे. तसं म्हणायला गेलं तर डॉक्टर पण लगेच सिझरियन सांगत नाही. काही प्रॉब्लेम असेल मुलांमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात जेव्हा आपण डिलिव्हरीसाठी जातो, तर काहीतरी सोनोग्राफीमध्ये आढळलं किंवा जाणवलं, त्याच्यामुळे मग ती माझी प्रेग्नन्सी जी आहे ती नॉर्मलच्या ऐवजी सिझरियनमध्ये गेली. नॉर्मलचे मला इंजेक्शनसुद्धा दिले होते, पण त्याचा काही एक परिणाम झाला नव्हता. आणखीन एक सीन सांगायचं झालं ना, तर ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर आणखीन एक मैत्रीण होती. मैत्रीण नाही म्हणता येणार, पण आम्ही जेवढ्या जणी होतो लगभग पुढे मागेच होतो, ज्यांचा 9वा महिना स्टार्ट होता किंवा एंड झाला होता किंवा ज्या डिलिव्हरीच्या टायमिंगच्या नुसार आले होते. सो तेव्हा तिला आणि मला दोघींना पण एकाच टायमिंगला दिलं होतं. आणि तिची इच्छा होती की तिचं पण सिझरियन व्हावं, नॉर्मल नको आहे तिला. मोस्टली लोक असा विचार करतात की नॉर्मल व्हावं, सिझरियन म्हटलं अधू माणूस होऊन जातं. पण तिने तो चॉईस केला आणि माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं, त्याच्यामुळे माझं सिझरियन होणारच होतं. सो झालं आणि आम्ही दोघी पण गेलो. आमच्या दोघींची पण पुढे मागे अशी होणार होती डिलेवरी. सो तिला त्या लेबर पेनच्या ना कळा यायला सुरुवात झाला. बट ती म्हणाली की नाही, मला नाहीच करायचं, मला सिझरियन करा.
आणि एवढ्या आलेल्या कळा त्या बाईनी हे केलं आणि सिझरियन करून घेतलं. तर लक बाय चान्स तिला पहिलं घेतलं, कारण की मला काहीच कॉम्प्लिकेशन्स नव्हते. मला त्याच दिवशी करणार होते, एवढं तर कन्फर्म होतं आमच्या दोघींची पण. आणि तिला घेतलं आणि तिच्यानंतर तिला झाला मुलगा, तिची झाली डिलिव्हरी सुखरूप. आणि ती बाहेर आल्यानंतर मला लेबर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं सिझेरियनसाठी. अक्षरशः भयंकर, म्हणजे इतकं डेंजर ना निर्वीच्या टायमाला. मला खूपच ते अँथेसियाचं एक इंजेक्शन असतं, तर ते जे कमरेमध्ये देतात, मणक्यामध्ये देतात ना बाईला, अक्षरशः अधू करून टाकते. इतका त्रास भयंकर. आणि त्या एका इंजेक्शनच्या ह्याच्याने पूर्ण म्हणतात ना बाई एकदम शुद्ध असते म्हणा, फक्त कमरेपासून बाई एकदम लूळ होऊन जाते. वरतून सगळं मला जाणवत होतं. सगळे बोलतात काय चाललं आहे, काय प्रक्रिया करतात, कशा पद्धतीने करतात, बाळाच्या संदर्भात काय बोलत आहेत, कशा पद्धतीने त्यांनी केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी आपण ऐकत असतो. म्हणजे ज्यावेळेस सिझरिंगचं त्या अँथेसियाचं एक इंजेक्शन जेव्हा देतात मणक्यामध्ये, बाई खरंच आदू होऊन जाते म्हणायला गेलं तर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सांगायची झाली ना, तर ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला त्या आयर्नच्या गोळ्या किंवा कॅल्शियमच्या गोळ्या, आता कॅल्शियमच्याच चालू आहेत माझ्या, आणि आयर्न आणि फॉलिक ॲसिड ह्या ज्या देतात ना, तर खरंच त्या स्किप नाही करायच्या. मी तर म्हणेन घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये ना आपली पण तब्येतीसाठी असतं आणि बाळाच्या पण वाढीसाठी खूप चांगलं असतं ते. आणि सिझरियन म्हणायला गेलं तर ब्लड एवढं इतक्या प्रमाणात जातं ना, जेवढं नॉर्मलमध्ये नाही तेवढं सिझरियनमध्ये जात असतं. तर त्याच्यामुळे तर आपण ती काळजी घेणं खरंच खूप गरजेचं असतं आणि घ्यायला पाहिजे. मी तर म्हणेन त्या स्किप नाही करायला पाहिजे. आपल्या पुढील सगळ्या गोष्टींसाठी त्या निर्भर असतात आणि त्या घेतल्याच पाहिजे. सो तो अनुभव मी हा एक्सपिरियन्स करते. मी निर्वीच्या टायमाला पण घेतलं होतं, त्याच्यामुळे मला काही एक प्रॉब्लेम होत नाही आहे. बट ह्या टायमाला पण मी न चुकता एकही दिवस स्किप न करता त्या गोळ्या घेते. आणि खूप इतक्या अडचणी, कारण की त्यावेळेस निर्वीच्या टायमाला वर्किंग नव्हती मी. म्हणजे 3 महिन्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड होता ज्यावेळेस ती जन्माला आली होती, आणि त्याच्यामुळे स्टॉप होतं सगळं. पण ह्या टायमिंगला वर्किंग आहे आणि चाललं आहे. त्यामुळे तरी माझं म्हणतात ना, दुखणं जे आहे ते पाठीमागे टाकून आपण काम करणं, चालणं फिरणं, माझं जे काय आहे ते होतं आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने खरंच खूप छान आहे, मस्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण जो मनात विचार करत असतो ना, आपल्या माइंडसेटमध्ये आपण ज्या गोष्टीला चालना देत असतो तीच गोष्ट आपल्याबरोबर घडत असते. मग ज्यावेळेस तुम्हाला काही दुःख आहे, काय आहे ते पाठीस आणा, बोला की नाही मी खूप छान आहे, खूप मस्त आहे. हाच कॉन्फिडन्स लेवल माझा ना हाय लेवलचा आहे, आणि त्यामुळेच तर मी अजूनपर्यंत ना खूप छान पद्धतीने काम करते मी म्हणायला गेलं तर. आणि असंच सगळ्यांचा लेवल अप ना असायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही जो विचार कराल ना तेच तुमच्या पाठीनं दुखणं लागून असतं. त्याच्यामुळे मी हा विचार नाही केला. आणि तोच वेळेस असं झालं होतं, मला ना ॲडमिटसुद्धा गेलं होतं लिटरली 1 दिवसासाठी, कारण की ताप इथे 7 एवढी आली होती ना अक्षरशः. त्याच्यामुळे तो खूप विकनेस पण आला होता आणि काहीच करण्याचीही नव्हती. भूक तर लागायची पण खायची इच्छा नसायची. आणि रात्री सर्दी इतकी असायची ना, रात्रभर झोप नाही, नाकातून पाणी वगैरे कंटिन्युअसली असायचं. त्याच्यामुळे खूप फिलिंग एकदम ना हे वाटायचं, असं वाटायचं नको बापरे हे कशाला मी हे केलं म्हणून. पण नंतर पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभं राहणं, आणि हीच एखादी स्त्रीनं जेव्हा स्वतःच्या मनावर ठामपणे हे करते ना, त्यावेळेस ती करू शकते, रिअली सांगते. आणि आपल्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, तेवढी 100% आपण देण्याचं हे आपल्यामध्ये आहे आणि आपण देऊ शकतो. तर आपण मागे नाही हटलं पाहिजे. आणि जी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे ती पार केल्याशिवाय मी तिथून हलतच नाही. जोपर्यंत मला त्या गोष्टी येत नाही आहेत किंवा मला काय येत नाही ह्याच्याकडे मी बारकाईने लक्ष देऊन ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न हा नेहमी असतो. सो मी नेहमी कधी ना कमी नाही लेखलं स्वतःला. मी नेहमीच मोटिवेट देत आलेले स्वतःला. भले बाकीच्याने देऊ दे नाही तर नको देऊ दे, पण मी स्वतःला मोटिवेट नेहमी ठेवत आली. त्याच्यामुळे आत्तापर्यंतचे दिवस खरंच खूप छान गेले. आणि ही प्रेग्नन्सी खूप खडतर आहे, पण तसा विचार न करता खूप छान होईल, खूप छान पद्धतीने हे करता येईल ह्याच्याकडे लक्ष आहे. तब्येत पण खूप डाऊन झाली आहे माझी. निर्वीच्या टायमाला तसं नव्हतं. निर्वीच्या टायमाला खूप फॅटी झाली होती, स्वतःला ओळखायलाच पण येत नव्हतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निर्वीच्या टायमाला ते नाही का बनवाबनवीमध्ये लक्षाचा तो गेटअप होता, डोहायचा, ते सेम तशी कंडिशन ना माझी झाली होती. मी गेली सांगते, मला इतकी घाण वाटायचं ना मला अक्षरशः. मी आरशात बघायची नाही लिटरली, कारण की तोंड पूर्ण एकदम खराब झालेलं होतं, चेहऱ्यावरती पूर्ण विचित्र. म्हणजे असा अनुभव माझा तो प्रेग्नेन्सीचा इतका डेंजर होता ना, म्हणजे तो डेंजर होता, पण निर्वीने मला काही त्रास दिला नाही.
इकडे छान आहे, व्यवस्थित आहे, बट त्रास आहे, बट तो तेवढा पुरता होता 4-1 महिन्यापर्यंत. आता लिटरली 20 तारखेपासून माझा 5वा महिना निघालेला आहे डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नेन्सीचा. तर खूप छान पद्धतीने, पण दिवस खरंच खूप जात नाही. जसे आपण रेग्युलर असतो ना त्यावेळेस खरंच ते पटापट जाते, तो दिवस कसा जातो काय कळत नाही. पण आता इथे सगळंच करावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचे खरंच खूप आभार, कारण की तो व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये ना, म्हणून माझं बऱ्यापैकी नाही म्हणता येणार, 100% खूप चांगलं चाललं आहे. तो आहे म्हणून मी आत्तापर्यंत इतक्या कूल डाऊन राहून सगळ्या गोष्टी करत येते, कारण की खंबीरपणे त्याची साथ माझ्याबरोबर आहे. आणि म्हणूनच मी हा व्यक्ती निवडला माझ्या आयुष्यामध्ये, कारण की तोच मला समजून घेऊ शकतो. आणि म्हणतात ना, बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या, पण एवढा चांगला जोडीदार मला माझ्या आयुष्यामध्ये कधीच मिळाला नसता. जर मी पैशाच्या पाठी म्हणतात ना, की चांगलं घरदार, चांगलं पैसेवाला, रिच नाही बघितलं. माझ्या वडिलांनी पण शून्यातून साम्राज्य निर्माण केलं, तसंच मला हवं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पाहण्याचं की निर्वेशनी आहे. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर सगळ्यात बेस्ट आहे. फॅमिली सुदृढ होती, त्याच्यामुळे मी ह्यांची चॉईस केली आणि त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तर पार पडलेल्या आहेत. आता जी स्टोरी असेल ना, जी पुढे आणखीन काय होईल, किंवा मला 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी पण जायचं आहे. ॲनिमली स्कॅन जो होणार आहे माझा 5व्या महिन्याचा, त्यासाठी उद्याची तारीख आहे. सो उद्या जाणार आहे सॅटर्डेला, कारण की सॅटर्डे संडे हॉलिडे असतो. मला 2 दिवसाची सुट्टी असते, पण एक्झाम चालू आहेत, उद्या वर्किंग पण आहे. पण मी सांगणार आहे मॅडमना की नाही येते मी म्हणून, आणि करून घेणार आहे ते. आणि उगाच माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास किंवा काय असं नको व्हायला. आपण जे काम करत असतो तिथे मनामध्ये असं किंतु परंतु नको यायला, म्हणून माझं काम आणि घर आणि मुलगी या सगळ्यांचं हे करून एकत्रित संगम माझा आपला चाललेला आहे. माझं बाळ पण खूप चांगलं आहे, मस्त आहे, म्हणजे निर्भीचं म्हणते मी, केअरिंग आहे. आणि मुलगी पहिली मला हवीच होती, त्याच्यामुळे मी ती मागून घेतलेली आहे. बघू ते ह्या टायमाला म्हणतात ना सरप्रायझिंग असणार आहे की काय दुसरं चाइल्ड माझं ते. नक्की व्हिडिओला खरंच लाईक करत चला, कमेंट करत चला, सबस्क्राईब करा. आणि ज्या गोष्टी होत जातील माझ्या ह्या प्रेग्नन्सीच्या बाबतीतल्या मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत जाईन. आणि मला पण फार आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. माझ्या ह्या आठवणी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि खरंच बाईचं जीवन खडतर म्हणजे अशा पद्धतीचं असतं ना की विचारून सोय नाही. कुणी एखाद्याला तुम्ही सांगत जाल ना की भले तुम्ही सांगितलं की बाबा मी प्रेग्नंट आहे, लोकांची लगेच काय गरज होती, कशाला, कशासाठी. अरे ज्याला हवंय, जो करणार आहे तो करेलच ना. आपण आपली हवा का तोंडाची घालणार, बरोबर आहे. आणि कोणावरती असं हे तर राहू शकत नाही, बरोबर आहे. ज्याचं आहे त्याला सांभाळणं आहे, करणं तर आहे. त्याच्यामुळे एका दुसऱ्यांवरती असे रोष दाखवून, बोटं दाखवून काड्या करत बसायचं नाही. मी तर म्हणेन जेवढं कराल ते तुमच्या वाट्याला जास्त येणार आहे, आपलं तर काहीच होणार नाही. कारण की आपला विचार हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, दुसऱ्यांच्या बाबतीतला सुद्धा आणि स्वतःचा सुद्धा. सो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की ब्लॉगमध्ये सांगा. आणि ब्लॉग येत जातील, जसे मला वेळ मिळेल तसं मी करत जाईन. सो तुमचा सपोर्ट असणं खरंच खूप गरजेचं आहे. तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय ह्या गोष्टी होणार नाही आहेत. सो प्लीज मला सहकार्य करा, सपोर्ट करत चला. आणि आपल्या व्हिडिओला खरंच भरभरून प्रेम देत चला. सो चला, जास्त वेळ न घेता मी आता इथेच थांबते. भेटू आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये नेक्स्ट टायमाला काय होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संडेला बहिणीची ओटी भरणी पण आहे, तो ब्लॉग पण येईल आपला, तो मी करेन अपलोड. आता बघू कसं करता येईल ते. उद्याचा आहे डॉक्टरकडे जाण्याचा दिवस, सो मला तिकडे पण जायचं आहे. आणि तयारी करून ठेवले, निलबीला आणायला पण जायचं आहे, निघणारच आहे मी आता. तत्पूर्वी तिच्यासाठी पण काहीतरी शॉपिंग करायची आहे बहिणीसाठी. सो बघू काय घेता येते, काय करता येते. सो चला तर मग, आत्ता जास्तच वेळ घेतलेला आहे तुमचा. सो बघू आपण, भेटू आपण लगेचच. घेते आता ओढणीला बांधून निघूया आपण जायला. ठीक आहे, टी व्ही तर चालूच ठेवली, मस्तपैकी कोयला पिक्चर लागला, कोयला. पहिल्याचे हे जुने पिक्चर. आणि आज पाऊस पण नाही आहे, मस्त असं ऊन पडलेलं आहे, तर म्हणूनच निघतोय. भेटू आपण नंतर एकदा ब्लॉगमध्ये. बाय.